नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आरएसएसचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित नाटकासाठी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कालच महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते. महाराष्ट्रातील प्रमुख 6 शहरांमध्ये प्रत्येक प्रयोगासाठी 7.5 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या माध्यमातून त्या शहरामध्ये या नाटकाची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये केली जाईल. लोकांना ते नाटक बघण्यासाठी प्रवृत्त केलं जाईल. हे सर्व कशासाठी चाललंय तर या नाटकाच्या माध्यमातून एका नवीन आयडॉलची निर्मिती करण्याचा घाट सरकार घालतंय. त्याच पद्धतीनं आरएसएस ह्या नोंदणीकृत नसणाऱ्या संघटनेची इमेज बिल्डिंग प्रतिमा तयार करण्याचं काम हे शासन करतंय. मुळामध्ये ज्या आरएसएसचा उदोउदा करण्यासाठी शासनानं हा घाट घातलेला आहे त्या आरएसएसचा इतिहास काय आहे. या भारतामध्ये, धर्मनिरपेक्ष भारतामध्ये हिंदू राष्ट्राचं पुरस्कार करणारं हे आरएसएस आहे. या आरएसएसनं जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी कोणतंही काम केलेलं नाही. अस्पृश्यता निवारणासाठी कोणतंही काम केलेलं नाही. स्वातंत्र्य चळवळीमध्ये आरएसएसचं योगदान दिसून येत नाही. हे सर्व असताना हे नव्यानं पुन्हा एकदा आरएसएस लोकांच्या समोर मांडण्याचा घाट शासन करतंय. एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर होत आहेत. बेरोजगार युवकांचे प्रश्न गंभीर होत आहेत. पेपरफुटीसारख्या प्रश्नामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. शाळांची, रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. अशा परिस्थितीमध्ये टॅक्स पेअरचा टॅक्स रुपये जमा झालेला पैसा एखाद्या विचारसरणीचा उदोउदो करण्यासाठी जर तुम्ही वापरत असाल तर ते अतिशय चिंताजनक आहे आणि ह्या कृतीचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते. आरएसएसच्या कार्यपद्धतीवरती संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी पूर्वीचा औरंगाबाद आणि आत्ताचा छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढून आरएसएस वरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अशा आरएसएसचा उदोउदो करताना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं प्रबोधनासाठी जी लोककला आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी केव्हाही मंजूर केलेला नाही. या महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून प्रबोधन करणाऱ्या ज्या लोककला आहेत, मग त्याच्यामध्ये भजन असेल, सोंगी भजन असेल, भारुड असेल, वासुदेव गीता असतील, अशा बऱ्याचशा लोककला अगदी तमाशापर्यंत की ज्या लोककला जोपासण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कोणताही मोठा निधी मंजूर केला नाही, परंतु एखाद्या विशिष्ट विचारसरणीला मोठं करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या कृतीचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते. महाराष्ट्र शासनानं या कृतीचा फेरविचार करावा आणि तो निधी रद्द करावा ही मागणी वंचित बहुजन आघाडी करते. जय भीम.